नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वातावरणाचे स्तर लक्षात ठेवण्यासाठी खास ट्रिक्स हे पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला पेपर 1 मध्ये ई-व्ही-एस आणि पेपर 2 मध्ये विज्ञान या दोन्ही पेपरमध्ये महत्त्वाचा असलेला हा घटक तो म्हणजे वातावरणाचे स्तर. आणि हे वातावरणाचे स्तर लक्षात कसे ठेवायचे यासाठी खास ट्रिक्स आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, पाहूयात मग वातावरणाचे स्तर लक्षात ठेवण्यासाठी खास ट्रिक्स. जाऊयात पुढे. परंतु मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, आपल्याला जर या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे, पाहूयात मग वातावरणाचे स्तर लक्षात ठेवण्यासाठी या खास ट्रिक्स. बघूयात मग. मित्रांनो, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला आपण वातावरण असे म्हणत असतो आणि हे वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 1600 बघा 1600 किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेले आहे. तापमानातील बदल आणि वायूंचे प्रमाण यानुसार वातावरणाचे 5 मुख्य थर मानले जातात आणि हे थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मित्रांनो, पेपरमध्ये या 5 थरांपैकी एका थरावर प्रश्न येऊ शकतो. जाऊयात पुढे मग यासाठी आपण जी काही खास ट्रिक तयार केलेली आहे, ती ट्रिक आपण पाहूयात. बघा, पहिली ट्रिक आपण मराठीतली पाहतोय यामध्ये तपास्थित मधल्या आयना बाहेर. बघा, हे लक्षात ठेवायचे स्थित मधल्या आयना बाहेर. पहा, तपा म्हणजे तपांबर आहे, स्थित म्हणजे स्थितांबर आहे, मधला जो आहे तो मध्यांबर आहे आणि आयन म्हणजे आयनांबर आहे आणि बाहेर म्हणजे बाह्यांबर आहे. बघा, स्थित मधल्या आयनाबाहेर ही मराठीत आपण ट्रिक लक्षात ठेवू शकता आणि इंग्लिशमध्ये आपल्याला सांगता येईल. बघा, ट्रस्ट मी इन एक्झाम्स म्हणजे या पद्धतीनं TSMIE या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो. बघा, म्हणजे टी फॉर हे आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयोनोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. तर अशा प्रकारे हे इंग्लिशमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी ट्रिक दिलेली आहे. आपण हे जे 5 स्तर आहेत, या स्तरांची थोडक्यात माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. बघा, जी आपण ट्रिक सांगितलेली आहे त्या म्हणजे तपास्थित मधल्या आयनाबाहेर. म्हणजे इथं या ठिकाणी त्यांची पूर्ण नावं या ठिकाणी आपण दिलेली आहेत. परत-परत आपण ते नाव या ठिकाणी सांगण्यापेक्षा आपण महत्त्वाचे आता यांचे थोडक्यात विश्लेषण पाहूयात. बघा, तर पहिलं आहे आपला तपांबर. बघा, याची उंची जर पाहिली आपण तर जमिनीपासून सरासरी 13 किलोमीटर उंचीपर्यंत हे पाहायला मिळतात. वैशिष्ट्यामध्ये हा वातावरणाचा सर्वात खालचा म्हणजे पृथ्वीलगतचा हा स्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. बघा, मग याचं इथलं हवामान जर पाहिलं तर ढग, पाऊस, वादळे, चमकणे यासारख्या हवामानाशी संबंधित सर्व घटना आपल्याला याच स्तरात पाहायला मिळतात. म्हणजे जे ढग वगैरे आहेत हे आपल्याला सांगता येईल पृथ्वीपासून हे 13 किलोमीटर इतके उंचीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. तापमान जर आपण पाहिलं तर जसं-जसं आपण वर जाऊ तसं-तसं तापमान कमी होतं आणि प्रत्येक स्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जो पुढचा स्तर आहे तो म्हणजे स्थितांबर. उंची जर पाहिली तर 13 पासून पुढे 50 किलोमीटर पर्यंत आपल्याला सांगता येईल. आणि मग या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आहे. ओझोन बघा O3 हा त्याचा थोडक्यात फॉर्म्युला आहे आणि ओझोन वायूचा थर आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, की ओझोन वायूचा थर हा कोणत्या म्हणजे हवेच्या किंवा वातावरणाच्या स्तरामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे ते म्हणजे स्थितांबरमध्ये. आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, हा ओझोन वायूचा थर काय करतो? तर हा सूर्याच्या अतिनील किरणांपासून म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज पासून आपलं थोडक्यात प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण करत असतो. विमान जर आपण पाहिलं, तर विमान आपल्याला या स्ट्रॅटोस्फिअरमध्येच म्हणजे स्थितांबरामध्ये पाहायला मिळतात. म्हणून मग हा थर शांत आणि ढगमुक्त असल्याने विमाने उडवण्यासाठी हा थर उत्तम मानला जातो. बघा, त्यानंतर तिसरा थर आहे तो म्हणजे या ठिकाणी मध्यांबर. याला मेसोस्फिअर असं आपण म्हणूयात. बघा, 50 किलोमीटर पासून ते 80 किलोमीटर पर्यंत हा आपल्याला थर पाहायला मिळतो. याचं वैशिष्ट्य जर पाहिलं, तर हा वातावरणातील सर्वात थंड थर आहे. त्यानंतर उल्कापात.
बघा अवकाशातून येणाऱ्या उल्का याच थरात आल्यावर जळून काय होतात? खाक होतात. कोणत्या? त्या मध्यांबरमध्ये. त्यामुळे त्या पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे म्हणजे या मध्यांबरामुळे आपण पृथ्वीवर सुरक्षित आहोत मित्रांनो. बघा चौथा थर आहे तो म्हणजे आयनांबर. याला आयोनोस्फिअर किंवा थर्मॉस्फिअर असं देखील म्हणतात. आता 80 किलोमीटर पासून ते 400 किलोमीटर पर्यंतचा हा थर आपल्याला पाहायला मिळतो. जी काही रेडिओ लहरी आहेत, या थरामुळे रेडिओ लहरींचे परावर्तन होते, ज्यामुळे आपण रेडिओ, टीव्ही आणि मोबाईल संदेशवहन करू शकतो. म्हणजे थोडक्यात कम्युनिकेशन करू शकतो. तापमान जर पाहिलं तर येथे उंचीनुसार तापमान खूप वेगाने वाढते. त्यानंतर बघा पुढे आपण जाऊयात 5वा थर आपण पाहूयात तो म्हणजे बाह्यांबर. 400 किलोमीटरच्या पुढील भाग म्हणजे बाह्यांबर आहे. वैशिष्ट्य जर पाहिलं तर हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे. येथे हवा अत्यंत विरळ असते. वायूमध्ये जर गेलो तर इथे प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम सारखे हलके वायू आपल्याला पाहायला मिळतात. या थराच्या पलीकडे अवकाश सुरू होते असंही मानलं जातं. म्हणून मग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल रॉकेट वगैरे जे असतात जे थोडक्यात ॲस्ट्रोनॉटसाठी जे स्पेसशिप जे आहेत ते आपल्याला या थराच्याही पुढे जाताना पाहायला मिळतात. म्हणून मग हा सर्वात बाहेरचा थर आपल्याला सांगता येईल ज्याचं नाव आहे एक्झॉस्फिअर. मित्रांनो, बघा परीक्षेत आपल्याला ओझोन थर कोणत्या थरात आढळला जातो, तर तो स्थितांबर आहे. म्हणजे असे काही प्रश्न येऊ शकतात. हवामानातील बदल कोणत्या थरात होतात? तर ते पहिला जो थर आहे आपला ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर त्याच्यामध्ये होतात. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही जी ट्रिक आहे, बघा ही जी ट्रिक आहे, ही ट्रिक आपल्याला नक्की समजली असेल आणि जे आम्ही थोडक्यात स्पष्टीकरण या ठिकाणी प्रत्येक थराचं दिलेलं आहे, ते देखील आपल्याला समजलेलं असेल, आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. बघा त्यामुळे परीक्षेत 1 गुण आपल्याला येऊ शकतो, तो गुण आपला वाया जाणार नाही, अशी या ठिकाणी आम्हाला खात्री वाटते. आपल्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या खास व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.